हे दादा आवाज वाढ, ताई आवाज वाढ, आता आलंय धुळ्याचं इलेक्शन. हे आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय, आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय. ताई माया का विचार केला का पक्का, चांगल्या उमेदवारावरतीच मारा शिक्का. हे आलिया धुळ्यात मनपा निवडणूक, उगवले उमेदवार आज हे दारात. हे आलिया धुळ्यात मनपा इलेक्शन, दारोदारी जाऊन मागता हे मतदान. मतदान दारी म्हणतो उमेदवार, हे करू ते करू, निवडून गेला की मग खिसा भरू खिसा भरू. मग असा उमेदवार निवडायचा का, मग कसा, जो आपल्या शहराची आपल्या वार्डाची प्रगती करेल. हे आवाज वाढ कशासाठी, विकासासाठी आणि प्रगतीसाठी. हे आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय, आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय. हे रस्ते गटारी किती विकास काम झाली, रोज नळाला तुमच्या येत का हो पाणी. गरजा पूर्ण करेल तुमच्या त्यालाच मतदान करा, त्यालाच मतदान करा दादा, त्यालाच वोटिंग करा. हे आवाज वाढ कशासाठी, चांगल्या रस्त्यांसाठी, स्वच्छ पाण्यासाठी. हे आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय, आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय. अमूल्य मतांची किंमत तुम्ही घेऊ नका, मी महाराष्ट्र चॅनलची विनंती ही ऐका. चांगले इमानदार उमेदवार निवडून आणा, उमेदवार निवडून आणा. हे आवाज वाढ कशासाठी, स्वच्छ शहरासाठी, जनतेच्या विकासासाठी. हे आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय, आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय. हे आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय, आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय. हे आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय, आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय. नमस्कार, मी चंद्रशेखर पाटील. मी महाराष्ट्र चॅनलच्या आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ आहे या कार्यक्रमाअंतर्गत मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपल्यासोबत आहेत मनसेचे उमेदवार. ते उमेदवार नाहीत पण त्यांचे मातोश्री उमेदवारी करतायत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. काय नाव आहे आणि कसं आपली लढत आहे, काय सांगतील? नमस्कार, जय महाराष्ट्र. मी शामक दिनेर दादाबाई, उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना धुळे शहर. माझी आई उमेदवारी करत आहे, अधिकृत उमेदवार आहे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे. प्रभाग क्रमांक 6 क मधून सर्वसाधारण महिला इथून उमेदवारी करत आहे. निशाणी रेल्वे इंजिन आहे. मी गेल्या अनेक वर्षापासून माझ्या प्रभागात बघतोय, रस्ते बांधल्यावरच यांना युटिलिटीज आठवतात. रस्त्याखाली कुठे भुयारी गटर असतील, कुठे केबल्स असतील, कुठे गॅस पाईपलाईन असेल, यांना अगोदर डोकं चालत नाही की रस्त्याच्या खाली किती युटिलिटीज आहेत, गटर्स आहेत. त्याचं काम हे अतिशय निष्कृष्य दर्जाचं हे करत असतात. रस्ता बांधल्यावरती ते पहिले खोदणार, त्याच्या युटिलिटीज रिपेअर करणार. माझ्या इथं भुयारी गटरींचं काम गेल्या 4 वर्षापूर्वी झालेलं आहे, संपूर्ण कम्प्लीट आहे. 3 वेळेस मेंटेनन्स निघालेलं आहे. पण तुम्ही आजही प्रभाग क्रमांक 6 मध्ये गेल्यावरती गटर ओपन केली तर ती गटर आहे का ते केबलसाठी टाकलेली पाईपलाईन हे अजूनही लोकांना माहिती नाही. ते ओपन केल्यावरती कोरडी खटक आहे, मग कसलं मेंटेनन्स. मला एकदम अतिशय महत्वाचा प्रश्न पडतो की ते नेमकं स्कॅम होता का महापालिकेचा पैसा ओरबडण्यासाठी एक ट्रिक केली गेलेली होती, हे काहीच माहिती नाहीये. पथदिव्यांची समस्या इतकी भयान मोठ्या प्रमाणात झालेली, ऐकण्यात खूप छोटीशी हो. माझ्या इथं एक लाईट नाहीये, माझ्या इथं प्रकाश नाहीये, पण त्याच्यामुळे निर्माण होणारे किती गहन समस्या आहेत. कुठं मुलं अल्पवयीन मुलींसोबत काही मुलं असतात, कुठं छेडखानी होते,
कुठं गळ्यातले पोट ओढली जाते, जबरी चोरीचे प्रकार वाढतात. आणि फक्त एवढंच नाही तर अपघाताचं प्रमाण देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आणि आपल्या इथं जर बघाल प्रभागात तर महिलांना रोजगाराच्या नावाखाली फक्त आणि फक्त 1500 रुपये ते राज्य सरकारकडनं दिले जातात. त्याच्यावरती महापालिकेची शाळा असते. तो आपला दवाखाना तर एक सगळ्यात मोठा स्कॅम आहे मी म्हणेल. तिथं कुठल्याही प्रकारचा डॉक्टर नसतो अधिकृत. एक नर्स असते, ती एक पॅरासिटामॉल देते, कधी कधी ती सांगते त्याही गोळ्या औषधे उपलब्ध नाहीत माझ्या इथं. तुम्ही विचार करा, इतकी मोठी समस्या. अहो काय चाललंय, जनतेला किती मोठं तुम्ही भरीस पाडताय. मतदान करा, मतदान करा. कुठल्या बेसवरती? जात धर्माच्या बेसवरती रे, ह्या भगव्याच्या रंगावरती. अहो हा भगवाचा रंग किती अपमानित केला तुम्ही. हा भगवा शब्द तुम्हाला लाज वाटली पाहिजे सत्ताधाऱ्यांना बोलताना. इथं म्हणता आम्ही हिंदू बचाव. इथं भाजपचे प्रमुख पदाधिकारी, काही सत्ताधारी लोक विरोध करतात की रंग वाचवा, याच्याकडे जाईल महापालिका, त्याच्याकडे जाईल. अहो तुमच्याच पक्षाच्या लोकांनी, तुमच्याच वरिष्ठांनी, आपल्या राज्यातल्या लोकांनी त्यांच्याशी युती केली. कुठं MIMशी, कुठं काँग्रेसशी, ते तुम्हाला चाललं होय. आणि इथं लोकांना काय तुम्ही भूत पाडतात की भगवा वाचवा, देवी वाचवा, मंदिरं वाचवा. अरे तुम्ही किती मूर्ख आहात. जनतेला इतकं मूर्ख काढतात तुम्ही. प्रभाग क्रमांक 6 मध्ये तुम्ही प्रचारासाठी फिरतात. हो, प्रभाग क्रमांक 6च्या काय म्हणजे पायाभूत सुविधांची काय परिस्थिती आहे आणि मतदारांची काय मागणी आहे? मतदारांची एकच मागणी आहे की मी गेल्या 3 ते 4 वर्षापासून फिरत होतो, लोकांच्या समस्या जाणून घेत होतो, कुणाला दिवाळीच्या दसऱ्याच्या शुभेच्छा देत फिरत होतो. त्यावेळेस मला फार मोठी समस्या आढळून आली, ती म्हणजे ओपन स्पेसची. ओपन स्पेस नावाला आहे, तिथे DPDCचे काम असते किंवा काही पथदिव्यांचे असते, त्याचा पूर्ण पैसा हा कोणी गिळला त्याचे नावं मी वेळ आल्यावर काढेलच. तिथं वृक्षारोपणच्या नावाखाली काय केलं गेलेलं आहे, त्याची मेंटेनन्सच्या नावाखाली कोणी किती पैसा खाल्लेला आहे याची सविस्तर यादी माझ्याकडे आहे. आणि आता हे यादीवरनं एक आठवतं की प्रचार करत असताना जे बॅनर्स लावतोय आपण, सत्ताधाऱ्यांनी माझ्या प्रभागात 20-20 बॅनर लावलेले. आणि महापालिकेत आम्ही गेल्यानंतर, आमचे पदाधिकारी गेल्यानंतर तिथं कळतंय की त्याला परवानगी आहे विशिष्ट प्रकारची, त्याला स्टिकर्स चिटकवले जातात. तर त्यांच्या सत्ताधाऱ्यांच्या एकही बॅनरवरती एकही कुठल्याही प्रकारचं स्टिकर नाही, परवानगीचा कुठलाही नंबर नाही. माझ्या प्रत्येक बॅनरवरती स्टिकर आणि प्रत्येक बॅनरवरची परवानगी आम्ही अधिकृतरित्या काढलेली आहे. आणि फक्त एवढंच नसून तर सुशोभीकरणाचा जो मुद्दा आहे, डान्स बारच्या लाईटांशिवाय यांनी काही शहरात केलेलं नाही. माझ्या प्रभागात तर ते डान्स बारचे लाईटही नाही. आमच्या इथं कॉर्नर सभा होते विरोधकांची आमच्या, आम्ही लाईट लावू. अहो लाईट नंतर लावा, पहिले खाली चालायला रस्ते तर करा लोकांना. इथं तुम्ही बघू शकतात, आम्ही फक्त निवडणुकीसाठी नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही प्रभागासाठी एवढे कामं करत होतो. फक्त प्रभागातले कामं आहेत. इथं कुठे डबके आहेत, कुठं पिण्याच्या पाण्याची समस्या आहे, कुठं नकाने रोड आहे. बघू शकतात तुम्ही, कोरोनाच्या काळात मास्क वाटप केलेलं होतं, मदत शाखा उघडली, किती अनेक. आणि फवारणी, लोक जे हे फवारणी दाखवत आहेत, मॉस्किटो फॉगिंग, हे आम्ही आज निवडणुकीच्या अनुषंगाने नव्हती केली. ही गेल्या 2 ते 3 वर्षापासून नियमित स्वरूपात दर 2 महिन्यात आम्ही करून घेत होतो प्रभागामध्ये. तर याचं कुठंतरी जनतेने लक्ष ठेवून आम्हाला मतदान देण्याचं ठरवलेलं आहे. आणि ह्यावेळेस सत्ताधाऱ्यांना फटका बसणार म्हणजे बसणार, आणि भ्रष्टाचारांना माती खायला लावणारच. ज्या ड्रेनेज पाईपलाईनची सातत्याने या धुळे शहरामध्ये चर्चा होत असते, ती ड्रेनेज पाईपलाईन सुरू तरी झाली का? काय 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 बघितलं का त्या बाबतीत? ड्रेनेज पाईपलाईन हा मुळात मी सांगेल सत्ताधारी आणि तेव्हाची सत्ताधारी महापालिका प्रशासनाचा हा सर्वात मोठ्या प्रमाणात घोटाळा होता. ती आस्था संस्थेविरोधात माझ्या सहकार्यानं आम्ही आंदोलन देखील केलेलं होतं. उघड नाव घेतो, माझ्याकडे एवढी डॉक्युमेंट्सची फाईल पडलेली त्याची 700 ते 800 करोड रुपयाचा फक्त तो स्कॅम होता. सुपरवायझर्स लावा, रस्ता खोदा, रस्त्याचं पॅचवर्क करा, मग डांबरीकरण काढा, मग त्याच्यात परत नवीन टेंडर, मग ते रस्त्याच्या खाली पाईपलाईन. मी सांगतो काय, एक थेंब पाणी देखील नाहीये माझ्या इथं. आत्ता चला, आत्ता उघडा माझ्या समोर, मी तुम्हाला दाखवायला तयार आहे. त्याचं 3 वेळेस मेंटेनन्स कसं काय काढलं यांनी, 2-2 वेळेस महापालिकेचे अधिकारी कसं काय येतात मेंटेनन्स. माझ्या इथं नकाने रोड धसून गेला, हो, उभी गाडी धसून गेली. ते काम चालू असताना मी त्या अधिकाऱ्यांना, आयुक्तांना फोन करून सांगत होतो की इथं रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं होतंय, इथं खाली पॅचवर्क करतायत, इथं कुठेही तिथं मसाला टाकत नाहीयेत, दगडं टाकत नाहीत, फक्त थूकपट्टी, डांबरची थूकपट्टी करतायत. रस्ता धसतो, 3-3 फूट 4-4 फूट माणूस खाली जातो आणि सत्ताधारीच तिथे येऊन आंदोलनं करतात. अहो तुमच्याच लोकांचे कामं होते, तुमच्याच लोकांचे कॉन्ट्रॅक्ट होते ना होते. किती लोकांना मूर्ख बनवणार तुम्ही? मतदारांना काय आवाहन करणार या बाबतीमध्ये? मतदारांना एवढंच आवाहन करतो, पैशाला भरीस पडू नका, पैशाच्या बाबतीत भोळे होऊ नका. 500 रुपयात तुमची किंमत होते, 1000 रुपयात, 2000 रुपयात होते आणि तुम्हाला नंतर तोंड राहत नाही. काम करणाऱ्या व्यक्तींना संधी द्या, सुशिक्षित उमेदवाराला संधी द्या, जो आपलं कामं करतो, रोजगार उपलब्ध, अर्ध्या रात्री दवाखान्यासाठी धावून येतो, योजना राबवतो, त्याला संधी द्या. रेल्वे इंजिनला संधी द्या, माननीय राजसाहेब ठाकरे यांना संधी द्या, आणि आपले उमेदवार उज्ज्वला रामकृष्ण कोतवाल यांना संधी द्या प्रभाग क्रमांक 6 मधून.
हे होते कोतवाल. अतिशय पोटतिडकीने आपण पाहतोय तरुण तडफदार सगळे हे उमेदवारांचा खरं म्हणजे तो मुलगा आहे, पण हे कार्यकर्ते अतिशय पोटतिडकीने बोलत आहेत. आपल्या शहरामध्ये काहीतरी झालं पाहिजे, आपल्या शहरामध्ये खूप वाईट गोष्टी घडत आहेत. आपल्या शहरामध्ये पाईपलाईन जी काय टाकली ती पाईपलाईन आधी रस्ते केले, मग पाईपलाईन टाकली, पुन्हा रस्ते केले, पुन्हा तो रस्ता खोदला, पुन्हा तो रस्ता खराब झाला, पुन्हा त्याच्यावर डांबरीकरण केलं. जे डांबरीकरण केलं ते देखील निकृष्ट दर्जाचं केलं. अशा प्रकारच्या प्रातिनिधिक ज्या काही प्रतिक्रिया आहेत या संपूर्ण शहरामध्ये आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगतो, आपण जो काही कार्यक्रम सुरू केला आहे, आवाज वाढव वोटर तुला आईची शपथ आहे. वोटर तुझा आवाज वाढव आणि या निवडणुकीमध्ये दाखव की खरंच हा वोटरचा आवाज चालला आहे आमच्या धुळे शहरामध्ये. आणि तुम्हाला जो काही योग्य उमेदवार निवडून द्यायचा त्या योग्य उमेदवारावर मतदान करा. पुन्हा आपण नवीन उमेदवारांना, नवीन मतदारांना भेटणार आहोत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा फक्त मी महाराष्ट्र. आवाज वाढव वोटर तुला आईची शपथ हाय. आवाज वाढव वोटर तुला आईची शपथ हाय. हे आवाज वाढव वोटर तुला आईची शपथ हाय. आवाज वाढव वोटर तुला आईची शपथ हाय.